22 मार्च रोजी दुपारी गोदान एक्सप्रेस ही नाशिक रोड स्टेशनवरून सुटल्यानंतर भुसावळच्या दिशेने जात असताना गोरेवाडी नजीक मनपाचे जलशुद्धीकरण केंद्र येथून जात असताना गाडीच्या मागच्या बाजूच्या पार्सल बोगीमधून धुराचे लोट येताना दिसले। त्यानंतर हवा असल्याकारणाने आगीने रौद्र रूप धारण केले। हा सर्व प्रकार घडत असताना शेजारी असलेल्या प्रवासी डब्यातील प्रवाशांनी आरडाओरड सुरू करत धावपळ करण्यास सुरुवात केली। ही घटना गाडीच्या गार्डला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवली। गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारण्यास सुरुवात करून धावाधाव सुरू केली। दरम्यान या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली। अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, परंतु अडचणीच्या ठिकाणी गाडी थांबल्यामुळे त्यांना आग विझवताना कसरत करावी लागली। तोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी फॉर्मच्या सहाय्याने काही प्रमाणात आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। या बोगीला हाय टेन्शन कनेक्शन असल्यामुळे पाणी मारणं जास्त शक्य नसल्याने अधिकाऱ्यांनी बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला। प्रवासी बोगी वेगळी करून गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली। या घटनास्थळी रेल्वे स्थानक प्रबंधक श्रीवास्तव, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक हरफुलसिंग यादव, मंगेश सोनचे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उपाडे, पाटील, कुलकर्णी आदींसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली। या दुर्दैवी घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे। दरम्यान या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल।